नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 4 जून 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा, न्यायमूर्ती रवींद्र घोगे. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर न्यायमूर्ती रवींद्र घोगे यांची नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर चला बघूयात आपण. बघा, न्यायमूर्ती रवींद्र घोगे यांची मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती म्हणून 1 जून 2026 रोजी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि हे रिक्त पद होण्यापूर्वी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे या पदावर कार्यरत होते. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना नुकतीच कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर बघा, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा, महाराष्ट्र. तर आपल्या महाराष्ट्राने अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना ही नुकतीच सुरू केलेली आहे. तर बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत बघा जिष्णुदेव वर्मा. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर. तर बघा, बघूयात आपण या योजनेबद्दल. बघा, या योजनेमध्ये कर्जमाफीची मर्यादा आहे. शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाईल. आणि बघा, यामध्ये या योजनेसाठी 36,585 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून याचा फायदा राज्यातील सुमारे 55.72 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. तर लक्षात ठेवा. बघा, प्रामाणिकपणे आणि वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे थेट प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. ओके. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, कोणत्या देशासोबत भारताने सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार हा केला आहे? तर बघा, नुकताच ओमान या देशासोबत हा करार करण्यात आलेला आहे. ओके. तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण. बघा, या करारामुळे भारताच्या कापड, हस्तकला, चामड्याच्या वस्तू, कृषी उत्पादने आणि फार्मास्युटिकल्स यांसारख्या प्रमुख क्षेत्रामधील उत्पादनांना ओमानच्या बाजारपेठेमध्ये 100% शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे. ओके. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, 2028च्या आशियाई इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे? तर बघा, आगामी स्पर्धा आहेत या होणार आहेत भुवनेश्वर या शहरामध्ये. ओके. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर ओडिसा या राज्याची राजधानी आहे बघा भुवनेश्वर, आणि भुवनेश्वरमध्ये या स्पर्धा होणार आहेत. चला बघूयात आपण. बघा, 2028च्या आशियाई इनडोअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन भुवनेश्वर, ओडिसा या शहरामध्ये होणार आहे. ओके. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, बेटर नेवर स्टॉप्स लीडरशिप इनसाइट्स फ्रॉम लाईफ इन्स्क्रिप्टेड मोमेंट्स हे पुस्तक कोणाचे आहे? तर बघा, या पुस्तकाचे लेखक आहेत श्याम श्रीनिवासन. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर श्याम श्रीनिवासन हे यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. तर चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. कोणत्या राज्यामध्ये चिनाब बियास लिंक टनेल प्रकल्प विकसित केला जाणार आहे? तर बघा, हा जो आहे हा प्रकल्प हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये होणार आहे. ओके. विकसित केला जाणार आहे. तर लक्षात ठेवा, हिमाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे बघा शिमला. तर चला बघूयात आपण. तर बघा, हा जो प्रकल्प आहे तो हिमाचल प्रदेशमधील लाहौल स्पिती खोऱ्यामध्ये कोसकर या गावाजवळ प्रकल्प उभारला जाणार आहे. तर बघा, याचे उद्दिष्ट काय आहे? तर चिनाब खोऱ्यामधील चंद्रा नदीचे अतिरिक्त पाणी बोगद्याद्वारे बियास नदी प्रणालीकडे वळवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. ओके. आणि बघा, या बोगद्याची सुमारे लांबी आहे सुमारे 8.7 किलोमीटर लांबीचा जलवाहू बोगदा तयार केला जाणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, भारतातील पेयांवर अल्कोहोलच्या प्रमाणावर आधारित कर आकारणी धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर बघा, पहिलेच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर सी कर्नाटक. कर्नाटक ह्या राज्याने नुकतेच अल्कोहोलच्या प्रमाणावर आधारित कर आकारणी धोरण लागू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे. ओके. तर लक्षात ठेवा. तर चला बघूयात आपण. बघा, या धोरणामुळे कमी अल्कोहोलचे प्रमाण असणारे पेय, उदाहरणार्थ बियर आणि प्रीमियर ब्रँड्स स्वस्त झाले आहेत, तर जास्त अल्कोहोलचे प्रमाण असणारे स्वस्त किंवा बजेटमधील मद्य महाग झाले आहेत. ओके. तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, गंगम्मा जत्रा उत्सव 2026 हा कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला होता?
याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर ए म्हणजेच आंध्र प्रदेश. तर बघा गंगम्मा जत्रा उत्सव 2026 हा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये साजरा केला गेला होता. ओके, तर लक्षात ठेवा आंध्र प्रदेशची राजधानी आहे बघा हैदराबाद. चला बघूयात आपण. बघा आंध्र प्रदेशमधील तिरुपती येथील एक अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक लोकोत्सव आहे. चला पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. भारतीय हवाई दलामध्ये श्रेणी अ प्रशिक्षण श्रेणी प्राप्त करणारी पहिली महिला उड्डाण प्रशिक्षक कोण बनली आहे? तर बघा त्यांचं नाव आहे स्क्वाड्रन लीडर सान्या. ओके, तर स्क्वाड्रन लीडर सान्या या भारतीय हवाई दलामध्ये श्रेणी अ प्रशिक्षण श्रेणी प्राप्त करणारी पहिली महिला उड्डाण प्रशिक्षक बनलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर महत्त्वाचा प्रश्न आहे बघा भारतीय हवाई दलाच्या 93 वर्षाच्या इतिहासामध्ये हे सर्वोच्च रेटिंग मिळवणाऱ्या त्या पहिल्याच महिला अधिकारी आहेत. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा जागतिक सायकल दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच 3 जून. दरवर्षी आपण 3 जून रोजी जागतिक सायकल दिवस साजरा करतो. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा संयुक्त राष्ट्र महासभेने म्हणजेच युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने एप्रिल 2018 मध्ये हा दिवस अधिकृतपणे साजरा करण्याची घोषणा केली होती. बघा एप्रिल 2018 यामध्ये हा जो दिवस आहे तो सुरू करण्यात आला होता. आणि याचा उद्देश आहे बघा सायकल चालवण्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयीचे फायदे सांगणे. तसेच सायकल हे वाहतुकीचे एक स्वस्त शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल साधन आहे याबद्दल जगभरामध्ये जनजागृती करणे हा याचा उद्देश आहे. तर लक्षात ठेवा. तर बघा याच प्रश्नाबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअरचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.